गोंदियातील 4 आयुर्वेदिक औषध उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द. अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. तर कारवाईपूर्वी कारण दाखवा नोटीसही बजावली होती. औषध उत्पादन, कच्चा माल आणि चाचणी नोंदी उपलब्ध नसणं, औषधांच्या लेबलवर चुकीचा उत्पादन दिनांक यासह विविध नोंदींमुळे कारवाई. शाळांमधील जंक फूडवर बंदी तर कॅन्टीन्सवरही सरकारची नजर असेल. देशात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्यातील कॅलरी व साखरेचं प्रमाण निश्चित केलं गेलंय. नंदुरबारच्या जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा समोर डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, शिपाई आणि वाहन चालकांची कमतरता तर आवश्यक औषधांचाही तुटवडा असल्यानं रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. जसं जागती PHC बद्दल तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाली. याच्यामध्ये 2-3 विषय असे होते की एकतर कोणीही स्टाफ तिथे उपस्थित नव्हता वेळेवर, आणि दुसरा तिथे मेडिसिनची सुद्धा कमतरता होती किंवा मेडिसिन खूप कमी प्रमाणात होती. तर या 2 गोष्टीबद्दल आम्ही DHOना सक्त सूचना दिलेली आहे. त्याच्या MOची चौकशी करून आम्ही तात्काळ कारवाई करणार आहोत. सांगलीच्या आटपाडीमध्ये विठलापूर गावाच्या हद्दीतील माणगंगा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा, त्यामुळे पाण्याचे स्रोत कमी होत असल्यानं ग्रामस्थांची कारवाईची मागणी. गावातलेच आहेत विठलापूरमध्ये. बर ही उचलणारी ट्रकानं पुन्हा वाहनानं उचलते. ते रात्रीचं सगळं रात्रीचं सगळं 11च्या पुढं. माणसाला झोपा सुद्धा लागू देत नाही. ती वाहनं धाड 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 एवढा मोठा हे होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर. कुंभमेळ्याच्या कामांचा आणि शहरातील खड्डेमय रस्त्यांचा आढावा घेणार. विविध भागातील रस्त्यांची पाहणीही करणार. नाशिक जिल्ह्यातील पेगलवाडीतील शाळकरी मुलांची आदित्य ठाकरे भेट घेणार. शाळकरी विद्यार्थ्यांचा खड्डेमय रस्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. खड्डे आणि चिखलातून विद्यार्थ्यांची शाळेकडे पाहिली. नंदुरबारमधल्या दुर्गम भागात रस्ते आणि पुलाची समस्या गंभीर. आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून घेऊन नातेवाईकांची 8 किलोमीटरपर्यंत पायपीट. पिंपळखुटा ते वेहगी दरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था समोर. बीडच्या परळीमध्ये NHAI आणि रेल्वे खात्यामधील समन्वयाचा अभाव. 60 कोटी रुपये खर्चून तयार असलेला कन्हेरवाडी टोकवाडी बायपास रेल्वे उड्डाणपूल बंद. 100 पेक्षा अधिक उद्योगांचा आर्थिक नुकसान. मुंबईच्या बोरिवली पश्चिम येथील 24 वर्षीय बायकर तरुणीचा छत्तीसगडमध्ये अपघातात मृत्यू. मुंबई बस्तरच्या सफारी दरम्यान भीषण अपघात. रिद्धी ठक्कर असं मृत तरुणीचं नाव. नंदुरबार जिल्ह्यात पावसामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन आणि कापूस पिकांचं मोठं नुकसान. धुरखेडा रस्त्यावरील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्याची वाट बंद. पुराचं पाणी थेट शेतात शिरल्यानं नुकसान. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील अंबा घाटात रस्त्याला मोठ्या भेगा. ST सह अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद. 100 मीटर खोल दरी असल्यानं रस्ता खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता. 960 कोटींचा कर भरणाऱ्या पिंपरी चिंचवडकरांवरती भाजप पार्किंग पॉलिसी लादणार. शहरात पुन्हा पे अँड पार्क पॉलिसीचा घाट. मेट्रोनं प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराला 10 तास पार्किंगसाठी 30 रुपये मोजावे लागणार. तर स्वतःच्या घरासमोर वाहन उभं करण्यासाठीही मासिक शुल्क आकारलं जाणार. अमरावतीच्या तिवसामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी उपोषण. 9 ऑगस्टच्या क्रांतीदिनाचं औचित्य साधून आंदोलनाची सुरुवात. या ठिकाणी आम्ही 7 गुरुदेव भक्तांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. कारण आमची मागणी एकच आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे अखिल मानव समाजाच्या कल्याणाकरता खर्च घातलाय. कारण जगाच्या कल्याणात थोर संतांच्या विभूती, ध्येय कष्टविधी परोपकारी या विचाराप्रमाणे आपलं संपूर्ण आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवलं आणि मानव समाजाच्या कल्याणाकरता खर्ची घातलं. म्हणून महाराजांच्या विचाराचा आणि महाराजांच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि त्यांचं कार्य, त्यांचे विचार हे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचावे म्हणून आमची एकच भारत सरकारकडे मागणी आहे. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न जाहीर करावा. मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर. गणेशोत्सवापूर्वी पुलांची पाहणी तसंच दुरुस्ती करण्यासाठी समिती स्थापन. पुलांवरून गणेश आगमन विसर्जनाच्या मिरवणुका जात असल्यानं महापालिकेकडून खबरदारी.
हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये भाविकांची गर्दी. नागनाथाचा मुकुट गर्भगृहाजवळ ठेवला जाणार. श्रावणातील गर्दी पाहता मंदिर संस्थांचा निर्णय. भाविकांच्या दर्शनाच्या वेळेत मोठी बचत होणार. श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानं बीडच्या परळीतील वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी. 11 मानकरी पुरोहितांच्या उपस्थितीत वैजनाथाला रुद्राभिषेक आणि महाआरती. श्रावणानिमित्त सोलापुरातील बृहन्मठ मंदिर विद्युत रोषणाईनं उजळलं. मंदिरात शिवआराधना महोत्सवाचं आयोजन. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची आकर्षक सजावट. झारखंडच्या रांचीमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 20वा दिवस. जयपाल सिंग मुंडा स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांचं धरणं आंदोलन. मागण्या मान्य होईपर्यंत विद्यार्थी आंदोलनावर ठाम. रांचीमध्ये सामाजिक कार्यकर्ते भैरव सिंग यांच्याकडून जेपीएससी जेएसएसपी आंदोलकांसाठी आरती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन. आरतीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये अंमली ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई. 2 नायजेरियन महिलांना अटक. ड्रग्जसाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचा साठाही जप्त. उत्तर प्रदेशच्या फरुखाबादमधील पुरामुळे संपूर्ण गाव नामशेष होण्याच्या मार्गावर. अनेक कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरून शहरातील रस्त्यांवर पाणी साचलं. पावसापूर्वी महानगरपालिकेनं केलेल्या दाव्यांची पोलखोल. गुना, खरगोन आणि खांडवामध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान.